नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल अलीकडे चर्चा होत आहे की सरकार लाभार्थी महिलाकडून रक्कम सक्तीने परत मागत आहे. पण हे खरे आहे का? तर हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये सरकारने याबद्दल काय स्पष्टीकरण दिले आहे ते आज आपण बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर मग सुरू करूया. तर आपण हे वृत्त जे बघणार आहे ते महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र इथून आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलाकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही. महिला व बाल विकास विभागाचे स्पष्टीकरण. तर महिला व बाल विकास विभागाने लाडकी बहीण योजनेचे पैसे परत करण्याबाबत काही स्पष्टीकरण दिलेले आहे. ते काही स्पष्टीकरण आहे ते तर आज आपण त्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. मुंबई दिनांक 26. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी महिलाकडून त्यांना दिलेला लाभ शासनाकडून सक्तीने परत घेण्यात येत आहे अथवा घेण्यात येणार असल्याबाबत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या वस्तुस्थिती धरून नाहीत, असे स्पष्टीकरण महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी केले आहे. तर ज्या काही अफवा होत्या शासनाकडून सक्तीने पैसे परत घेण्यात येणार आहेत किंवा बातम्या येत होत्या त्या सगळ्या अफवा आहेत, त्या वस्तुस्थिती धरून नाहीत, असे महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यांनी स्पष्ट केले आहे. या योजनेमध्ये काही लाभार्थी महिला योजनेच्या अटी शर्तीनुसार अपात्र ठरत असल्याने स्वेच्छेने लाभाची रक्कम परत करत आहेत. तसेच ज्या महिलाकडून पुढील कालावधीतील लाभ नको असल्याबाबत स्वेच्छेने कळविण्यात येत आहे अशा महिलांना त्यांची विनंती विचारात घेऊन लाभ देण्यात येत नाही. लाभार्थी महिलाकडून रक्कम परत जमा करण्याबाबत कोणतीही सक्ती शासनाकडून करण्यात येत नाही, असे स्पष्टीकरण महिला व बाल विकास सचिव श्री यादव यांनी केले आहे. लाभार्थी महिला अटी व शर्तीसाठी अपात्र ठरत आहेत व स्वेच्छेने लाभाची रक्कम परत करत आहेत अशा महिलांना पुढील कालावधीत लाभ नको असल्याने स्वेच्छेने कळवण्यात येत आहे. अशा महिलांची विनंती विचारात घेऊन लाभ देण्यात येत नाही. तर लाभार्थी महिलेकडून रक्कम परत करण्याबाबत कोणतीही सक्ती शासनाकडून करण्यात आलेली नाही, असे स्पष्टीकरण महिला व बाल विकास सचिव श्री यादव यांनी केलेले आहे. तर अशी ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपडेट होती. तुम्हाला ही अपडेट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.